नमस्कार, जय महाराष्ट्र. गोल्डन खालून आवाज देते बघा. मी वरून टाकलं तिला थोडंसं खायला खिडकीतून. इतकी हुशार आहे ना गोल्डन. खाली येते आणि आवाज देते जोर जोरात. हे बघा मॅडम खाते. मी वरून टाकलं ना खायला तिला. काय गोल्डन, कशी आहेस? बोल बोल ना. हे काय? चला ये इकडे. आमच्या बिल्डिंगमध्ये लोकांना खूप त्रास होतो. आणि हे पहा, आमच्या मुख्य प्राण्यांसाठी, पक्ष्यांसाठी येणाऱ्या इथे पाण्याची सोय केली आहे बघा. याच्यात ठेवलं आहे, इथं वरती ठेवलं आहे, इथे ठेवलं आहे पाणी. हो ना गोल्डन? हे घे, सावलीला खा गोल्डी. सगळं खाऊन टाक गोल्डी. ए गोल्डी, सगळं खाऊन टाक. बाय. या ना छोट्या छोट्या झाडामुळे ना खूप पक्षी येतात तिथे, छोटे छोटे चिमण्या वगैरे, मैना. प्रत्येकाचं कर्तव्य आहे मुख्य प्राण्यांसाठी खाण्याची आणि पाण्याची व्यवस्था करणं. पण माणसाला अजूनही ते पटलेलं नाही. अच्छा ब्लॅकी, इधर आजा. हे देख, ये देख, इकडे इकडे पटकन ब्लॅकी. हां ये पटकन. वीर येईल. वीर गेले बाहेर फिरायला. हा लागला, वीर लागला होता ब्लॅकीच्या मागे. आज ब्लॅकीची मज्जाच आहे. एकटी खूप खूप खाते फूड. गोल्डन बरोबर 3 तिचे बच्चे आहेत छोटे छोटे. आज गोल्डन काय आली नाही रात्री. खा पिलू. मॅडम फूडच्या वरती बसलेत आणि पुढे तिच्या खाली. हे ब्लॅकी बाय. सगळी लोक झोपलेत. 12ला 10च मिनटे कमी आहेत. वॉचमॅन आमचा गेट बंद करतो आणि ह्याला सगळे झोपतात तेव्हा ह्याला फिरायची घाई असते. तर कुठे गेलं काय माहिती. आयुष्य का परत. वीर हे काय चाललंय तुझं? वीर जाऊ नको आता, उठ, भाग आहे, उठ लवकर, चल बाहेर ये. अरे वीर ये ना. मी पप्पांनाच आवाज देते बाबा. गुतला तर. वीर इकडे ये, इकडं ये, इकडं. मरायचं का तुला? होय, अटकलं तर कोण काढणार बाहेर? आतमध्ये अडकलं तर काय करणार तुझं आता? बापरे, त्याची दुसरी वेळ असे करायची. नक्की कोण आहे आतमध्ये काही कळलं नाही. वीर, मी पप्पांना सांगाल वीर बाहेर हो पटकन. कोण आहे? ये बाहेर इकडे. वीर इकडे. काय चाललंय तुझं बाळा? कोणाच्या मागं पळतोय काही कळे ना. वीर चल चल घरी. बापरे, मला खूप भीती वाटते. हा एकदम गाडी खाली जातो. जर नाहीच निघलं तर किती कठीण आहे. तुला आता पप्पांकडनं ओरडाच आहे का? इतकं छोट्या छोट्या बोळीतनी. चल हे, चल घरी, पटकन घरी चल. चल. हां कशाला घाबरतोस आता? पप्पांकडनं आहे फटकी. चला. किती वाजता खाली यायचं, किती वाजता, काय टाईम टेबल आहे का? इकडे वीर, इकडे वीर, इकडे चल पटकन. चल समोर. नाही समजत मराठी? हां पटकन चल, पटकन चल, पटकन. घरी चल म्हटलं, कळलं का तुला? घरी घरी. लक्ष्मण नाही आहे त्यांच्या घरी. आत्ता मात्र याला फटके दिल्याशिवाय ना पर्यायच नाही आहे. घरी चल. चल जिनेने. नाटक झालेतले. चालायचा कंटाळा ढोला झालाय. येतं का चालतं लुटू लुटू? हां चल पटकन.
पप्पांनाच नाव सांगणार आहे. चल की चल, दरवाजा उघडून चल आत पायाने. उघड पायाने दरवाजा. वीर पायाने दरवाजा उघड पटकन. मी तर नाहीच उघडणार. चल आतमध्ये. उघड पायाने. चल आत. कसं जमलं? ओ यांनी काय केलं माहिती आहे का? पूर्ण गाडी खाली गेलेला. पूर्ण गाडी खाली. मी त्याच्या पायावर पाय ठेवलं तेव्हा तो बाहेर आलाय. ओरडा त्याला. टीव्हीकडे लक्ष आहे पप्पांचं. धर पेढा. पेढा धर, नाही तर मग द्यायला मग देऊ का हिमांशू दादाला? कोणाला पेढा हवाय? एकीकडे फोन चालू, एकीकडे टीव्ही चालू, सगळे आवाजच आवाज. हे दर पेढा. खाली बसा. खाली बस बाळा. गुड बॉय. पेढा खायचा आहे माझ्या बाबाला. माझ्या बाबाला पेढा खायचा आहे का? होय, दर पेढा. थांब. थांब, हातावर ठेवलं. एकच बासा बाळा. काय? मी एक खाल्ला आणि तुला एक. बस आता. पेढा खूप आवडतो वीरला माझ्या. अजून नको ना? एकच बास. मग तुम्हाला त्रास होतो ना? हवाय? हवाय वीरला पेढा? हवाय? देऊ? तुला अर्धा, मला अर्धा. पप्पा देव पूजा करतात, प्रार्थना म्हणतात. तू चल बाहेर. चल पटकन पटकन चल. चल, दरवाजा उघड. चल ना पुढे तू. चल, दार उघड. दार बंद आहे. कोण गेलतं तुला फिरायला घेऊन बाळा? कोण गेलतं? चल. जातोस का तू एकटा बाळा? वीर, जातो एकटा. इकडे बघ. छान दिसतोस. चला, छान दिसतोस. खूपच सुंदर दिसतो सकाळी सकाळी. कोकिळा ओरडते बघ. कुठे कोकू? कुठे कोकिळा? झाडाकडे. झाडाकडे बघडो. झाड कुठे? आंब्याचं. मँगो. चल तू. त्याला कुक्कू म्हणजे कोकिळा कळतं, कब्बू म्हणजे कबूतर. हो ना? चला. ठेव. गोल्डन आली. चल, गोल्डनला शोध. कुठे गोल्डन? आहे का गोल्डन? रात्रभर फॅन चालू असतो. फॅनच्या हवेने घसा खूपच जाम होतो. पण खूप त्रास व्हायला लागले. उन्हात बाहेर जायचं डॉगींना खायला घालायला, आणि सगळंच खूपच लोक आजारी आहेत. ऊन खूप कडक असल्यामुळे तशीच माझी अवस्था झाली. रोजची धावपळ असते, शांतता नाही. मी हळूहळू चालत असले ना की तो पटपट चालतो. पिलोय बघ. आपण चिचूला पाणी ठेवलंय ना, असं पाणी ठेवलंय बांधून. बघा, कमी झालंय पाणी. खूप पाणी पितात पक्षी. कारण एक छोटंसंच आंब्याचं झाड लावलेलं आहे, पण या झाडावर इतके पक्षी बसतात ना, छोटे छोटे.
इतका आनंद होतो खरंच. प्रत्येकाने एक झाड लावणं खूप गरजेचं आहे. त्यांच्यासाठी ही पाण्याची सोय. काय रे, आणि इकडे पण ठेवले. यातलं पाणी आणि एक पातेलं गायब झालं इथलं. इकडे बघा असं ठेवलं पाणी, येऊन बरोबर पितात ते. थोडंसं राहिले. इकडे ठेवले पातेलं. झाडं असल्यामुळे पक्षी इतके येतात ना. गवत खायचे. इकडे गवतवीर, इकडे. सगळं कळतं त्याला, गवत. हां, गुड बॉय. पोट बिघडलं ना की हे मुख्य प्राणी गवत खातात. मांजर, कुत्रे. हल्ल्यापासूनही त्याला सगळं माहिती आहे की गवत खातात म्हणून. बाबू घासपूस खातो तो. ए बाबू, आमचा बाबू घासपूस खातोय बघा. इथलं गवत खात होता, आता इकडे गेले आमचा वीर गवत खायला. घासपूस खातो ना बाबू तू. पोट दुखते माझ्या बाबूचं, पोट बिघडले. रात्री मी चपाती दिली घाईघाईत. दही आणि चपाती चारल्यामुळं थोडासा प्रॉब्लेम झालाय. इकडे पण बाळा, इकडे वीर, इकडे चल. चल पटकन. काळू, हे ब्लॅकी, काय झालं तुला रे? हा इतका ओरडत होता आणि मला काहीतरी दाखवत होता. या इकडे बघा, इकडे जाऊन काय दाखवत होता काय माहिती. तिथे तर सगळी वाळू आहे. काहीतरी दाखवायचा तो प्रयत्न करत होता. नक्की काय आहे काय माहीत नाही. त्याला दात नाही, त्याचे दात पडलेत. काळू, ए ब्लॅकी, दात नाहीत ना ब्लॅकूला? त्या बघ तो किती पटपट खातो ते बघ. चला, आमची बघा हिरोईन इकडं बसली. राखी, काय? हे राखी, कुठे आहेस तू? थांब, आले तुझ्याकडे. चल बाबू, तू खा शांतपणे. त्याला दे. राखी, राखीचा एक पायाचा प्रॉब्लेम कधी सॉल्व्ह होणार माहिती नाही. पण आमची राखी बघा, आज ना शॉप चालू आहेत, त्याच्यामुळं राखी मॅडम इकडंच पळत आलेली. आमची राखी मॅडम. राखू, लोकांना मला एकच सांगायचं आहे, प्लीज. बरेच लोक घाणेरड्या वाईट कमेंट्स करतात. जी लोक मुक्या प्राण्यांना खायला देतात, मीही देते. माझं कारण हे आहे की बाबा, रस्त्यावर जसं आता मी एक लेडीज आहे, मला माहिती आहे घरातलं वातावरण. जर मी माझ्या घरातल्यांना वेळेवर खायला नाही दिलं, समजा मी आज जेवण नाही केलं, मी म्हटलं चला मला कंटाळा आला, आज मी स्वयंपाक बनवणार नाही, उद्या करते, उद्या जेवा, तर चालणार आहे का? नाही, कारण मग ती लोक ॲग्रेसिव्ह होणार, राग चिडचिड भांडण होणार. तसंच ह्या लेकरांना खायला मिळावं, हे ॲग्रेसिव्ह होऊ नयेत. खाऊन गपचूप हे कुठेतरी गाडी खाली झोपतात किंवा सावलीचा आधार घेतात, म्हणून आम्ही खायला देत असतो. पण अनेक लोक असे नीच वृत्तीचे आहेत की घाणेरड्या कमेंट्स करतात, वाईट बोलतात. त्यांची लायकी नाही आहे काही करण्याची. इकडे बबुडू, इकडे. तुला नाही, तू खाल्लं व्हायच ना, तू भरपूर खाल्ले आणि सांडवले पण. चल तू पण सर मागे, तू सर मागे, सर तू सर मागे, तू सर मागे, सर मागे. एवढं सगळं सांडून खाल्लंय, त्याला खाऊन देत नाही. खा बाबू, बाबू खा तू. चल ना, खूप मारेल. हे काय केले, हे सगळं खाली सांडवलं यांनी. आणि ह्या लेकराला खाऊन देत नाही ते बघा. ह्याला, हा इतका शांत स्वभावाचा आहे ना, आणि हे थोडे खतरनाक आहेत. सगळं स्वतःचं खात आहे रे. खूप यांच्या अंगावरचे केस गेलेत.